जायचं का टाइम आहे जरा. टाइम म्हणताना आधीच पाणी ठेवायला होता मला बेजार करायचे धंदे आहेत का नाही. त्याच्यात काय बेजार आहे? मग कवाची उठले मी दुपारची झोपले होते ना थोडी. माणूस मग तयार होऊन जर चहा पाणी पिते हे पिते आता चहा प्याला का नाही? चहा प्याला ये रे मार हारसू पण झोपू देत नाही मला. दुपारा झोप येते सकाळी लवकर उठावं लागतंय मला. जास्त बोर नको कर जाऊ बडा तू. चांगलं म्हणलं तर म्हणता बोर करती पा भावांनो बहिणीनो कसे करते ते. त्याच्यात काय ते हो ना खरी गोष्ट आहे ना. मग कवाची उठणं लागते मग सकाळी 5:30च्या अगोदर उठावं लागते मग दुपारा झोप येते. 10-15 मिनिटं झोपावं लागतं मला थोडं. 10-15 मिनिटं माणूस आता बसते जरा तयार होऊन आरामानं. उठलं आंघोळ करा पळा. हाव मला झोपू द्यायचं जर सकन मग ह्या टायमाला आंघोळ करून कामावर जायचं. आता कोणी दिवस मावळ करून झोपते का? किती वाजले आता? किती वाजले पाहिजे? 6 वाजत आले ना. ह्या टाइम मला वाटलं 5:00 वाजले का नाही. 5 वाजले का ना. काही आपलं हे करत राहते हो तयार करायला हो. कशाला पाणी ठेवायचं मानता हे करता ते करता काही करत राहते. तेवढंच लागलं का तुम्हाला मग? लागलं नाही म्हणा काय लागणार आहे माणसाला. काय मी टेन्शन घेणारा माणूस नाही तुला माहित नाही. मी टेन्शन देते मी घेतच नाही ना म्हणलं का मी टेन्शन देते तुम्हाला. तो किती दिलं मी घेत नाही टेन्शन. हा टेन्शन आपल्याला आवडत नाही ना. काय बापा काय बापा करू द्या बापा जर आराम जीवाला. किती कसं आराम करते काय माहित. थोडा आराम तर करणं जरुरी आहे. काय जरुरी आराम करणं? हे आता लोळायला लागले मी नाही जरशी. करू जास्त माणसाला. मग काय करा आता दिवस मग आता झोप यायला लागली का मला झोपू देत नाही तर. अरे मी झोपायला लागलो का? मग लोळायला लागले मग मी झोपू लागले तर मला उठवलं झोपू नको. मी झोपायला थोडं आणि मला उठून बसवलं झोपू नको. मी झोपायला थोडं मी जर अंग टाकलं बस आता चाललो 5 मिनिटात. काय मग काय जास्त थोडं झोपायचं आता बस. आता जायचं कामाला. हा मग ये रे काय. हा तुम्हाला कामाला जाणंच लागतंय. उशीर झाला तर ते जमत नाही. आता कसं बोलली जरा काही माणसाची इज्जत करताय तशी यार काय कदर कर जाय. इज्जत तर करते तुमची पण तुम्हाला समती मला कधीच ओळखू शकत नाही. मी तुमची एवढी इज्जत करते पण तुम्ही म्हणतच नाही बायको इज्जत करती. काय बात करायली? मग कधी ओळखायचं. वा वा ओळखतो तर खरीच ना मी तुला. थोडं यार नाही ओळखत म्हणून. मग इज्जत करते का नाही बापा आपली बायको? नाही कदर 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 करते. कदर अशी कशी करते तू? कधी तुम्हाला बेजार करते का मी? बेजार नाही काय? कधी म्हणत नाही मला हीच वस्तू द्या बापा का तीच द्या का तीच घ्यायची. कधी तुम्हाला परेशान करत नाही. पण मी तसा टाइमच येऊ देत नाही ना. हा मग तुला मागायची जरूरत पडते का काही? नाही कारण मला सगळं माहित आहे ना. मग आता मला साडी पसंत आली ती साडी घ्यायची. तुला घेत म्हणलं मी. हा नाही म्हणलं. काळ्या कलरची साडी आहे तर ती घ्यायची मला. तुला नाही म्हणलं मी. मग कधी घेऊ? आता घेणं पगार झाल्यावर. बर घेते मग कसं नाही म्हणायला लागली तू. हा मी तू मला काय जर म्हणले तर मी नाही म्हणतो तुला. हा नाही म्हणतो. नाही मग काय म्हणतो? घ्या म्हणता पण मला पण साड्या घालायचा कटा येतो घेऊन ठेवून देते मी. मग म्हणणं मग तेच आहे ना साड्या तू जर घेतल्या तर मग नेसा. हा मला तसं नाही घ्यायच्या आणि ठेवून द्यायचा पैसा बरबाद करायचा घेण्या देण्याचा. मला नेसू नाही वाटत साड्या. मग नेसू नाही वाटत तर नुसते घ्यायचं आणि घरात आणून ठेवून द्यायचं का? इथे किती ढगला पाडा साड्याचा. मग ते नेसायचं ना. ढगल्यात असते 200 घे पण कसं आहे की पैसा बरबाद करायचा मग ते नेसायचं घे. नुसते आणून घरात ठेवून देणं. घरातल्या घरात काय साड्या घालायच्या कुठं चाललं तर घालतोय माणूस. तू कुठं जाताना घालत नाही ना. तू आणून ठेवून देते फक्त घरात. मग सिटीनं घरात राहावं लागते तर कुठं एवढं कपडे घाली नाही वाटत म्हणून मी साधे कपडे घालते. नाही वाटत मग घ्यायची कशाला? पाहिजे गावाकडे गेल्यावर. गावाकडे गेल्यावर तू कुठं साड्या घालते? नाही नुसतं म्हणती मला घ्या साडी घ्या हे घ्या. घेतलं तर माणसानं मग त्याला यूज करायचं नाही तर मग काय मतलब आहे नुसते पैसे बरबाद करायचे. घाली ना आता
तुला काय वाटतं पैसे असेच येते का? कसे येतात मग? अरे मेहनत करणं लागते पैसे कमवायला, कसे माहिती आहे तुला? हम्म. मग ते फक्त माणसालाच माहित राहते किती मेहनत करणं लागते. बयाला नसते माहित का? यार तुला काय घरात माहिती कशी मेहनत करणं लागते, काय करणं लागते? हा? मग जे माणूस घरात पैसे आणते ना हा. त्यालाच माहित राहते कसे आणावं लागतं काम कसं करून. मेहनत करून. हा मग मी मेहनत नाही करत का? करते ना मी, कुठं म्हणायला लागलो की नाही करत? घरातल्या कामात पण मेहनत असते. लेकराला तयार करा, शाळा आवरून द्या, कपडे धुवा, भांडे घासा, स्वयंपाक करा, लवकर उठा. आणि मान्य करतो मी, ते म्हणायला लागलो ना की नाही घरात बी मेहनत लागते, घरात तर बाहेरपेक्षा मेहनत लागते, पण पैसे कमवून आणायचं म्हणलं ना तर त्याला लय मेहनत करणं लागते पैसे कमवायला. असेच नाहीत पैसे येत. मग त्याला मी म्हणतो की जर तुला साडी नेसायची बरोबर आहे, हा. मग तू घे ना. मी हे नाही म्हणत की नको घेऊ, पण तू आणून ठेवून नको देऊ तू. मग मला घ्यायची ती आता. मग तू घे आणि नेस जाय, बरोबर आहे. हम्म. तुला नेसायची नाही आणि आणून घरात ठेवून द्यायची, ते काय मतलब आहे घेऊन पैसा बर्बाद करून? आता कवरक सुनावता मग ते आणि तेच. सुनवाय नाही लागलो मी, तुला शिकवायला लागलो. तुला जर शिकवायला लागलं तरी तुला असं वाटतं की सुनवायला लागलो. सुनावता सुनवत नाही ना, सुनवाय नाही लागलो का? आपल्याला 2 लेकर आहे, तेवढे 200 रुपये द्यायला कामी येते, नाही कामी येत? हे का जुना काळ आहे का कामी यायला? जुना काळाचं नाही सांगायला लागलो मी. जुना काळ असो का नवा काळ असो, पैशाशिवाय काही येत नाही. जुन्या काळात काय पैसे नव्हते लागत का? पैसे लागतच होते ना, पैशानच होते ना सगळं. मग जुन्या काळात स्वस्त होतं. काय स्वस्त होतं? मग स्वस्त होतं तर पैसे बी. आता ह्या काळात महागाई आहे, पण काम करून मजुऱ्या तर लागतातच ना. हे नाही चाललं आपलं. आपलं काय चाललं हम्म. की खोटा पैसा बर्बाद नाही करायचा. मी बरबाद करते कधी मग आता पैसा? साडी घ्यायची म्हणायला लागली, नेसायची नाही, मग काय? आता कवरक ते साडीचा इशे तेवढं ते नाही चाललं. मग मी तुला शिकवायला लागलो. पा भावानं बहिणीनं कसे बोलायला लागले ते मग मला. खरंच आहे ना. मग असेच बोलत राहते. बोलायचं काय? तुला जर शिकवायचं बी लागलं तर तुला असं वाटतं की मी तुला बोलायच लागलो. बोलत नाही, मी शिकवतो. हम्म. मग कारण की मी जसे जसे दिवस पाहिले तसे तो पाहिलेच असते. नाही मी नाही पाहिले दिवस. या काही दिवस लय खराब बी काढले, म्हणून मला माहिती आहे. म्हणून मी म्हणतो की बाबा मी हे नाही म्हणत घेऊ नको म्हणून. 200ची नाही, 500ची घे, 1000ची घे, पण नेस. नेशीन ना मग. भावांनो बहिणींनो म्हणायला लागली बरोबर, त्याला बी समजा नाही की नाही कडे मी खोटी गोष्ट सांगायला लागलो तर खरी गोष्ट सांगायला लागलो तर. मग कारण तू मला म्हणायला लागली तर मला नाही म्हणणार तर तू कोणाला म्हणणार आहे? मला हे बी माहिती आहे. तू जर काय पाहिजे तू मलाच म्हणणार आहे ना. हे मला सांगायचं काम नाही, हे मला माहिती आहे. बर चला, झालं का तुमचं बोलणं मला आता? नाही बोलायला हा तुला हेच वाटतंय मला बोलायला लागले. मग बोलायला नाही लागलो मी, तुला शिकवायला लागलो. शिक जर समजलं? शिकेलच हे मी. तीच गोष्ट पुन्हा फिरून फिरून आणते तुझ्या जागी, तिथून उचलते तिथून फिरून त्याच याच्यावर आणते. मी शिकेले तर मग तू साडी आणून घरात नको ठेवू ना. मग नेशीन म्हणलं ना तुम्हाला. मग काय घोर नाही, मग नेस. हा मग 200ची नाही, 500ची घे, 1000ची घे. हा. माग तुला मी 1200 रुपयाची साडी घेतली, हम्म. ती तू आज 2दा घातली. मग पैठणी दररोजच्या साड्या घालायच्या असतात का? अरे हो, पण मग आता त्याला किती 1 वर्षाच्या वरी झालं ना. मग कधी घाला आता? ठेवूनच दिली, मग ती केव्हा नेसायची? दररोजच्या साठी पैठण्या नसतात. मग कुठं काही लग्न कार्य असलं तवा घालायची, कुठं कार्यक्रम असला तवा. सण तेव्हाराला घालत नाही तिथं. ड्रेस घालते मी. मग सण दिन असला तर कुठं घालते ती? ड्रेस हे नाही घालत का? तेच म्हणायला लागलो ना की मग तू हे ड्रेस नेसती बरोबर. आपली लग्नाची तारीख होती तेव्हा पैठणी घातली होती म्या. दोनदाच नाही, 2 वर्ष लग्नाला गेलो आपण तवा घातली. 2 वर्षात तू 2दा नेसली ती साडी, तर लई मोठी गोष्ट दिली का? मग दररोज घालाव का जड साड्या? दररोज नाही म्हणायला लागलो मी. आता कोणता सण आहे, तेव्हार आहे, तेव्हा नेसायची ना. आता पोळ्याला साडी घातली होती म्या, ती थोडी घातली होती दुसरी. मग दुसरी मग किती साड्या पडल्यात माहिती आहे? मग साड्या लय पडल्या, मग पण मग घरात एवढ्या भारी साड्या काय घालायच्या?
आता घरात नाही मग घ्यायच्या कशाला? तुम्ही घेता तर मी घेते. काय करावं? तुम्हाला म्हणलं घ्या तर संपला संपला संपला